माका तरी कोणत्याही प्रकारची लाज वाटणार नाही, कारण आमच्या पूर्वजांनी जी प्रथा चालू केलेली आहे तर ती आपण जोपासतो, त्याचा खरंच अभिमान वाटता. आणि ती होस महिषा कोणतो रोला. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करताय. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असलास तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुमका असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघू गावतले. तर आज आमच्या गावातील होळी नेमात पडलेली आहे, म्हणजे आमच्या गावात होळीचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवशी संध्याकाळी आमच्या गावामध्ये उंडरे मागवक जातात. उंडरे म्हणजेच इडल्यासारखेच बनवतात, पण तो इडल्याचं कशी भांडी असतात तर त्या साच्यामध्ये बनवली जातात. पण हे जे उंडरे असतात तर तो टोपामध्ये पाणी घालून मग त्याच्यावरती जे मानगे असतात तर त्या मानग्याचं पालू ठेवलं जातं आणि त्या वाफेवरती ते शिजवले जातात. आणि मग संध्याकाळी पहिले मानकऱ्यांच्या घराकडून मागतात आणि त्यानंतर मग गावात सगळीकडे उंडरे मागूक सुरुवात करतात सगळी पोरा. तर अशी पद्धत आमच्या गावामध्ये. तर आता मी पण जातलोय उंडरे मागोक. तर नक्कीच आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. माझ्यापैकी मोठी तिची आणली आपली जास्त बाबा. तर सगळ्यात पहिला आपण मानकऱ्यांच्या घराकडे उंडरे मागून जायचं लागतं आणि त्यानंतर मग इतरांच्या घराकडे जायचं लागतं. आमका बी घ्या जरा मोठी पोरा दिसतो. आणि एक सरस पिशवी. करण दादा ठेस लागली रे, चालताना ठेस लागली त्यामुळे योग नाही तो. मग येतो नाटक होय. काय चपला अजय याच्यात घाल. बस झाली.
व्हिडिओ काढतोय. ती येऊ ना मागो असं काय सोड की रे. ती आवाज माहिशा कोणतो रोला हो केसरकरांचो पोर लाजना नाही. वरिष्ठ मंडळी पण उंडऱ्यो मागो केलेली हा. होय कनिष्ठ मंडळी नमस्कार. हे किशोर घालावं लागेल. गिरे सुट्टी नाही मी फोन करून सांगतो. फोन नंबर नमस्कार. तर या बाजूक बघू शकताय दशावतार नाटकातील ज्येष्ठ कलाकार श्री गजानन झेंडे. होय बळवा मागे राहुल अरे ते नव्हते मी उंडऱ्यो मागोक माका तरी कोणत्याही प्रकारची लाज वाटणार नाही, कारण आमच्या पूर्वजांनी जी प्रथा चालू केलेली आहे तर ती आपण जोपासतो त्याचा खरंच अभिमान वाटता. आणि मी एवढे उंडऱ्यो मागून आणलेले आहोत. आणि उंडऱ्यो म्हणजेच एक प्रकारचे तुम्ही इडली बोलू शकताय, पण इडलीचं भांडं असतं आणि याचा टोपामध्ये जे मानग्याचं पालो असतं तर तो घालून त्याच्यावरती त्या वाफ्यावरती हे बनवले जातात. आणि हे तुम्ही असे डायरेक्ट पण खाऊ शकताय, भाजीसोबत पण मस्त लागतात. नाहीतर मग तुम्ही एका कट करून ठेवलाय आणि उन्हात सुकत घातलाय तर पापड म्हणून पण फ्राय करून खाऊ शकताय. तर मंडळी ह्यो व्हिडिओ दाखवण्यामागचो एकच उद्देश आहे माझो की जुने जो परंपरा आहेत आपल्या पूर्वजांनी चालू केलेलो तर तो कुठेतरी बंद पडोक नको होय, चालूच होऊ घे. कारण आमच्या पुढच्या पिढीक पण बघू गाव काय असा माका वाटतं. तर त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडलो असाल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा. बाय बाय.